मंडळी, आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला, एग मसाला. खूप छान लागतो हा. भाताबरोबर, भाकरी, चपातीबरोबर सुद्धा किती मस्त दिसते बघा. कलर अगदी छान आला आहे. ग्रेव्ही पण खूप दाटसर झालेली आहे. भाताबरोबर एवढा जबरदस्त लागतो हा अंडा मसाला. एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला. यामध्ये एक मसाला ॲड करणार आहोत आपण. त्या मसाल्यामुळे खूप टेस्ट अप्रतिम लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 4 अंडे घेतलेले आहेत. आपल्याला एका अंड्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत. सावकाश अगदी कट करायचे आहेत. या प्रकारे पहा. त्यानंतर आपण पुढे पाहूया. गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करत, लो टू मीडियम फ्लेमवर. पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर 3 ते 4 मोठे कांदे एकदम बारीक कट करून घालायचे आहेत. व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतून घेऊया. त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालूया. 2 मिनटं आलं लसूण पेस्ट परतून घेऊया. आत्ता आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे बारीक कट करून, तो यामध्ये ॲड करूया. आता चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल. मीठ आपल्याला एकदाच घालायचं आहे, परत ॲड करायचं नाही आहे. पाव चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, चिकन मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. होममेड मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा. व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया 2 मिनटं लो फ्लेमवर. आणि आता ह्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करते आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं लो फ्लेमवर आपण हे झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनटानंतर पहा, कलर खूप छान आला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जी कट केलेली आहे ती अंडी सोडायची आहेत. अंडी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे छान असा मसाला लागेल. आणि 1 मिनटं असंच ठेवून देऊया. त्यानंतर यावर कोथिंबीर घालूया. जबरदस्त चवीला असा अंडा मसाला तयार आहे. नक्की या प्रकारे करून पहा. गरम गरम भाताबरोबर, भाकरी, चपातीबरोबर खायला घ्यायचा. खूप मस्तच लागतो. मंडळी, अंडा मसाला करताना चिकन मसाला अर्धा चमचा ॲड करा, त्यामुळे ह्याची चव खूप जबरदस्त लागते. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा आणि वर थोडं ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येतील आणि छान छान रेसिपी पाहायला भेटतील. आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.